नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय आहे महत्त्वाची त्या पाठीमागचे कारण, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। स्क्रीनवर बघू शकता, नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढल्याने दरात घसरण सुरू झाली आहे। एकट्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 11 नोव्हेंबरला लाल कांद्याची 856 क्विंटल आवक झाली होती। आता डिसेंबरमध्ये ही आवक सरासरी 20 क्विंटल पर्यंत जाऊन पोहोचली आहे। त्या तुलनेत दरात प्रति क्विंटल 500 रुपयाची घसरण सध्या तरी झालेली आहे। आवक कायम वाढत राहिल्याने येत्या काळात दर अजून कमी होण्याची शक्यता आहे। परंतु दुसरी महत्त्वाची अपडेट या ठिकाणी शेतकऱ्यांनी या ठिकाणी केंद्र सरकारकडे केली आहे। भावात जी घसरण होती आहे त्यामुळे लासलगाव येथून कांद्याचे कंटेनर नुकताच श्रीलंकेसाठी रवाना झाला आहे। लाल कांद्याची आवक वाढल्यामुळे निर्यात शुल्क 20% रद्द केल्यास परदेशात भारतीय कांद्याला चांगली मागणी मिळू शकते अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचे निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी आहे। कांद्याचे दर स्थिर राहण्यासाठी कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क रद्द करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। यासाठी केंद्र सरकारने सरकारकडे लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। लासलगाव बाजार समितीकडून केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा सुरू केल्याने लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे या ठिकाणी यांनी सांगितलं आहे। आणि एकंदरीतच अशी काही परिस्थिती आहे। त्यामुळे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय? खरं तर कांद्याच्या भावात आता नवीन कांदा मार्केटमध्ये येण्यास सुरुवात होतो आहे आणि दिवसेंदिवस याची आवक जशी जशी वाढत जाईल तशी भावात थोडी घसरण होत जाणार आहे। कारण की 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी, कांदा दर स्थिर राहण्यासाठी निर्यातीवर 20% जे काही शुल्क निर्यात शुल्क आहे ते रद्द करावे शेतकऱ्यांची मागणी आहे। जर रद्द झालं तर कांद्याच्या भावात स्थिर का होईना भाव राहतील असं शक्यता वाटते। धन्यवाद। लाईक